रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। प्रत्येक धर्मात दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। सनातन धर्मातही दानाचे महत्त्व सांगितले आहे। असे मानले जाते की दान केल्याने मनुष्याचे इहलोक आणि परलोकात कल्याण होते। पण आजच्या बदलत्या काळात लोकांसाठी परोपकाराचा अर्थ फक्त पैसा दान करण्यापुरता मर्यादित राहिलेला आहे। मग तो वेळेचा अभाव असो वा अन्य काही। पुण्य कार्यात धर्मादाय कार्याची भर पडते। भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून दान करण्याची परंपरा चालत आली आहे। हिंदू सनातन धर्मात 5 प्रकारच्या दानाचे वर्णन केलेले आहे। हे 5 दान म्हणजे विद्यादान, भूमिदान, गायदान, अन्नदान आणि कन्यादान। हे 5 दान अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे। पण दान देताना हे लक्षात ठेवावे की कोणत्याही प्रकारचे दान निस्वार्थपणे केले पाहिजे, तेव्हाच ते फलदायी होते। चला तर मग जाणून घेऊया या 5 दानांचे महत्त्व। भूदान। पूर्वीच्या काळी राजे योग्य व थोर लोकांना जमीन दान करत असत। भगवान विष्णूंनी बटुक ब्राह्मणाचा अवतार घेतला आणि तिन्ही जगाचे मोजमाप फक्त 3 पावलांमध्ये केले। हे दान योग्य मार्गाने केले तर त्याचे खूप महत्त्व आहे। आश्रम, शाळा, इमारत, धर्मशाळा, गोठा इत्यादी बांधकामांसाठी जमीन दान केलेली उत्तम असते। गोदान। सनातन संस्कृतीत गाय दानाला विशेष महत्त्व मानले गेलेले आहे। या दानाच्या संदर्भात असे म्हटले जाते की जो व्यक्ती गाय दान करतो त्याचे इहलोक आणि परलोकात कल्याण होते। दान करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते। धान्यदान। अन्नदान करणे हे अत्यंत पुण्यपूर्ण कार्य आहे। हे असे दानधर्म आहे ज्याद्वारे माणूस भुकेल्यांना तृप्त करतो। या दानातून अन्नाचे महत्त्व लक्षात येते। सर्व प्रकारच्या सात्विक खाद्यपदार्थांचा त्यात समावेश असावा। असे दान केल्याने पुण्य प्राप्त होते। विद्यादान। विद्यादानाचे दानपात्र गुरुद्वारे प्रदान केले जाते। या दानाने माणसामध्ये विद्वत्ता, नम्रता आणि विवेक हे गुण येतात, ज्यामुळे समाजाचे व जगाचे कल्याण होते। भारतीय संस्कृतीत शतकानुशतके गुरुशिष्य परंपरा चालत आलेली आहे। ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी वाटल्याने आणखी वाढते, म्हणून ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान मानले गेलेले आहे। कन्यादान। कन्यादानाला महादान म्हणतात। सनातन धर्मात कन्यादान हे श्रेष्ठ मानले गेले आहे। हे दान मुलीचे पालक तिच्या लग्नात करतात। या दानात आई वडील आपल्या मुलीचा हात वराच्या हातात ठेवून तिच्या सर्व जबाबदाऱ्या वरावर सोपून शपथ देतात। कन्यादान हे श्रेष्ठ दान आहे। कन्यादान केल्याने पुण्य प्राप्त होते। अशा प्रकारे हिंदू धर्मात दानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।